आतापासून आम्ही फिरतोय आणि अजूनपर्यंत आम्ही काही शॉपिंग केलेली नाही आहे. आणि तर आता आले मी सपनाच्या घरी. आजचं जेवण डाळ भात आणि निखिल तर बघा, मला तर झोपच येत नाहीये आता यार. सगळं सुनसान झालंय आता तर. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजलेत दुपारचे 4 आणि मी ब्लॉग आता चालू करते कारण सकाळपासून माझी तब्येत ठीक नव्हती. सर्दी झाली आहे मला आणि घसा पण जाम झाला होता. तर आत्ता जरा मस्त मम्मीने कडक चहा दिलाय, तो चहा पितो आणि मम्मी आणि मी चाललोय. मम्मी ये इकडे. मम्मी आणि मी चाललोय शॉपिंगला. तर चहा पिते आणि मग शॉपिंगला जातो आम्ही. चला गाईज, आता आम्ही निघतोय. हा पण आहे ना मध्ये मध्ये. हाय हाय बाय. नाही चला चला, मला इथे झोमतय यार. चल मोबाईल लवकर. पागल शडाप. हा गेला होता आता मीटिंगला आणि आता आलाय घरी मीटिंग वरून. गावची मीटिंग होती. तर गाईज, आमची शॉपिंग तर झालेली आहे. अशा प्रकारे एकच साडी घ्यायची होती फक्त, म्हणून आलो होतो. घेतली साडी आता चॉईस करून. त्या ऊन येते डोळ्या. चला आता साक्षी येते, तर आता मला तिला भेटायला जायचं. आली आहे मॅडम आमची. मॅडम हा शॉपिंगसाठी आली आहे. गाईज, या मुलीला कधीच काय आवडत नाही आणि मला सुद्धा आज आवडत नाही आहे. खरं सांगू तर मला तर समजून येतं हिला नेहमीच नाही आवडत, पण आज मला पण नाही आवडत आहे. मला ते येलो कुर्ती आतापासून आम्ही फिरतोय आणि अजूनपर्यंत आम्ही काही शॉपिंग केलेली नाही आहे. आणि फायनली मॅडम या इथे आता काय हे घ्यायला आलेत. फायनली गाईज हेने घेतलं. दाखव तुझं स्कॅनर वापस दे. चुकून किती. चला गाईज, आता मी चालले कामासाठी तिच्या बरोबरच. चलो बाय. ते हा आहे दुसरा दिवस. भाई आत्ता वाजले संध्याकाळचे 7 आणि मी आज कुठेच गेले नाही आहे ना. ऑफिस गेले म्हणजे खालीच उतरले नाही, फक्त डॉक्टरकडे जाऊन आले आता जस्ट. मला ताप पण येतो आहे आणि सर्दी पण जाम झाली आहे, नाक जाम झाला आहे माझा. आता थोडं बरं पण वाटतं आहे. तर एक डोस घेतला ना मेडिसिनचा, त्याच्यामुळे आता जस्ट मम्मी पण गेली. मम्मीने चहा दिला मस्त गरम करून, म्हणजे गरम गरम चहा दिला अद्रक टाकून. तर आता थोडं बरं पण वाटतं. डोकं खूप ठणकत होतं. आणि आता मी जाते, आता थोडा वेळ बसते सुषमा दीदीच्या घरी, मग भेटू आपण. म्हणजे तिथेच चालले आता. बघूया पुढे काय होतं काय नाही. आज ब्लॉग बनेल नाही बनेल सांगता येत नाही. तर आता आले मी सपनाच्या घरी. सपना बसले इथे. सपना पिते चाय, मी तर पिऊन आले. तर बसून आम्ही ब्लॉग बघतोय सपनाच्या बड्डेचा. काय नाही बसते आता थोडा वेळ इथेच आणि मग डॉक्टरकडे जाऊ. चला गाईज, मी निघते इथून, येतो नंतर. तर आता मम्मी आली आहे घरी आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. मस्त गरम आज तर डाळ भातच खाते मी आणि आम्ही सगळेच. आणि मागे क्राईम पेट्रोल चालू आहे बहुतेक. क्राईम पेट्रोलच आहे ना मम्मी? निखिल नसतोय बावळा. जेवतोय आता आम्ही मस्त गरमागरम डाळ भात आणि मग झोपणार. आज मेडिसिन खाऊन झोपून जाणार. आजचं जेवण डाळ भात आणि निखिल तर बघा पापड छुरी सोबत भात. वाव. चलो
फटाफट खाओ और सो जाओ। हाय निखिल। काहीच हे बघा किती गोळ्या दिल्या डॉक्टरने, तर यार वाट लागणार आहे माझी. चला आता खाते आधी. मला तर झोपच येत नाही आहे आता यार, काय करू. सकाळपासून म्हणजे डोकं जाम दुखत होतं, त्यामुळे औषधं खाऊन तर मी झोपले होते. बट आता मला झोपच येईना, सगळे झोपलेत आणि मी एकटी चाळीमध्ये चालते माझ्या इथे. ऐक सगळा फेस ऑइली झालाय, काय करू. आता गोळी खाल्ली आहे मी, पण तरी झोप नाही येते मला, काय माहिती. थोडा वेळ चालायला आली आहे बाहेर, मी म्हणाली थोडं चालले तर बरं पण वाटेल ना, त्यामुळे जरा विंडोत जाऊन बघते. सगळं सुनसान झालंय आता तर, गल्ली पूर्ण. खिडकीमध्ये तर आले मी, बट सगळं सुनसान आहे. चला थोडा वेळ चालते इकडेच. सगळे अंधार, सगळे झोपलेत आणि मी एकटीच बाहेर फिरते. थोडा वेळ बाहेर तर चालले आता मी, आणि आता जाते घरी, नाहीतर मग मी येईल बाहेर. झोपते, ट्राय करते झोपायचं, कारण की सगळेच झोपलेत, बंद आहेत सगळे डोर्स, आणि मी एकटीच फिरते बाहेर. तर चला मी हा ब्लॉग आहे ना इथेच एंड करते. असं तर काही खास आहे नाही या ब्लॉगमध्ये, कारण मी स्वतःच आजारी पडली आहे. बट जेवढं होऊ शकेल तेवढं तर मी करण्याचा ट्राय केलं आहे. तर ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केले प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन, बाय. उतरल्या मला एक काम लागलं यार, गाडी लावायचं. निखिल वर गेला आणि गाडी त्याने लावली नव्हती. अरे हो, किती वेळा तीच बोलणार आहे. गाडी पार्क करून नव्हता गेला, तर तीच पार्क करायला.